नमस्कार मंडळी, जय शिवराय. तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आहे निखिल पवार. तर मंडळी, आज आहे रविवार आणि आपण आता आलो आहे या झाडाच्या मागे लपला आहे श्रीदुर्ग सरसगड. तर आजचा आपला दुर्ग दर्शन असणार आहे श्रीदुर्ग सरसगड. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, मागून आपली सगळी मंडळी येते आणि बघा धुक्याची चादर मागे तुम्हाला दिसते. आता सूर्योदय झालेला आहे. सकाळचे 7 वाजलेत. आम्ही सगळेजण सकाळी 4:30 वाजता पनवेलवरून निघालो. 6:30ला आम्ही पालीमध्ये बसलो. पालीच्या गणपतीचं दर्शन करून आम्ही आता गड चढायला सुरुवात केली. तर मंडळी, गड थोडं आता आपण थोडा 15-20 मिनिट चालवलो आहे आणि इथून पूर्णपणे गड दिसतोय. आणि इथे मागे जे बोर्ड लावला आहे पुरातन वाड्याचे अवशेष. तर हे पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. तर आता आपल्याला पहिला पाण्याचा टाका लागलेला आहे, पण त्या टाक्यामध्ये अजून पाणी नाही आहे. आपल्याला गड भ्रमंतीसाठी आपले सवंगडी मंडळी आहेत. देवेन भोसले, जय श्रीराम जय हनुमान, आणि भाग्यश्री ताई आहेत. अजून मंडळी येते खालून, ओळख करून देतो. जय श्रीराम जय हनुमान. आणि हे आमचे 2 सवंगडी नवीन. तर आता आमच्या सोबत आहेत आपले काका ठोंबरे काका आणि आमचे गाईड दीपक दादा, आमचे सेनापती विक्रम दादा, पाटील ताई आणि स्वराज दादा, आणि आमचे काय ते बोलतात प्लॅनिंग मुकादम नियोजनवाले अविनाश दादा. इकडे पण नियोजनवाले आहेत स्वराज दादा थरवळ. हो, बंड्याला घ्या बंड्याला. तर मंडळी, आता आपल्या पोचल्या इथून बघा दिसतोय तैला पहिला, त्यानंतर हा आहे घनगड आणि त्या पुढे दिसतो तो सुधागड. तर मंडळी, आता आम्ही चढतोय हळूहळू. मागून सगळे गड दिसत आहेत आपले आणि समोरून हा भव्य दिव्य असा हा श्रीदुर्ग सरसगड. त्याचा तुम्ही बांधकाम बघाल बुरुजाचा अजून तरी शाबूत आहे. तर मंडळी, आता आपण किल्ल्याच्या काहीतरी करू पायऱ्यापाशी पोहोचलोय आणि इथे मागे तुम्हाला गुहा दिसते. जाऊया पण गुहेमध्ये. कोण कोण चढतो अजून बघूया. आणि बघा पाटील दादा इथे चढत बघा. आणि मागचं परिसर बघा किती क्लिअर दिसतोय, शुद्ध असं वातावरण. बोर्ड लाईट नाही, लाईट लावूया तसा. आणि ही गुफा जय हनुमान लिहिलेलं आहे ते जवळजवळ 15 फूट असेल. चला आता गुहेच्या बाहेर जाऊया. तर आता गडाच्या कात्री करून पायऱ्या लागलेल्या आहेत. मंडळी, आता त्या गडाच्या
या 96 पायऱ्या आहेत काच करू त्या आपण चढतोय. तर मंडळी समोरच बहुतेक महादरवाजा असेल, कारण महाराजांनी जे गड बांधलेत त्याचं महादरवाजा याच रचनेचा असतो. आणि अजून आपल्याला हा गड चढायचा आहे, कारण या पायऱ्याची हाईट बघा तर जवळजवळ हाईट त्याची जवळ 2 फूटच्या आसपास आहे. आणि दम लागणार ह्या पायऱ्या आहेत, काठलात कोरलेल्या ह्या पायऱ्या. तर आता आपण पाली दरवाजापाशी पोहोचलोय आणि बघा आराम करा सगळीजण इकडे. तर मंडळी आता आलोय आपण गडाच्या पाली दरवाजापाशी. मागे दिसतोय तो आहे पाली दरवाजा. हे आहेत मागे दिसत आहेत त्याच्यामुळे, आणि एका कातामध्ये ह्या कोरल्या पायऱ्या आणि हा महादरवाजा. जाऊया पुढे. गडावर आल्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे गेलो नाही, आपण उजव्या साईडला चालत आलेलो आहे. हा मागे दिसतोय हा दुसरा बुरुज, हा दुसरा बुरुज. आणि तर आपण आता वरती चाललो आहे. वरती भरपूर अशा पाण्याच्या टाक्या आहेत, त्याचं पाहू आपण. आता आपण बुरुजावरून चालू नका. आणि पहिले गडाचे बाहेरकरी मावळे याच बुरुजावर उभं राहून छत्रीवर नजर ठेवीत. तर मंडळी गडावर काही अवशेष हे तुम्हाला दिसतात, ते प्रत्येक गडावर तुम्हाला दिसतात. हे आहे वाड्याचे अवशेष. तर मंडळी आहे गडावरील दिंडी दरवाजा क्रमांक 2. जाऊया आपण खाली बघायला. तर मंडळी आता आपण जाऊया दिंडी दरवाजाकडे. तर मंडळी हा आहे दिंडी दरवाजा. काका बरं भेटला तुम्ही, आम्हाला माहिती सांगा जरा. नमस्कार, जय शिवराय. हे आहे दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा आहे. हा, या इथे असं माहित आतमध्ये असं दरवाजा लावायचा आणि या इथे अडसर दरवाजाला अडसर लावायचा. आपल्याला पाहिजे असेल त्याच वेळेला आपण उघडायचं, आणि जर दुसरा कोणी येऊ नये त्याच्यासाठी अडसर एकदा लावला की दरवाजा बाहेरनं उघडायचा शक्यता कमी. आणि अजून चुन्याचं काम बांधकाम पण अजून बघा व्यवस्थित एकदम भक्कम आहे अजून. चला जय श्री. तर मंडळी आपण आता सिंधुदुर्ग सरसगडाच्या महत्त्वाच्या ठिकाणी आहोत. मागे काचामध्ये असलेलं पाण्याचं टाकं हे मागे पुरातन वाड्याचे अवशेष, आणि हा आहे गडाचा महादरवाजा. किती त्या काळी हा जो ठिकाण आहे तर किती श्रेष्ठ आणि किती चांगला दिसत असेल. तर बघूया आपण हा आता त्या गडाचा महादरवाजा. तर मंडळी आता आपण गडाच्या महादरवाजेपाशी आहोत, आणि ह्या गडावरून
ह्या गडाची तटबंदी तुम्हाला दिसून येते. त्यानंतर इथे सुद्धा एक बुरुज आहे आणि हा आहे गडाचा महादरवाजा. वरती शिल्प वगैरे आहेत. दरवाजा हाता लावलेला आहे आणि हा कोरीव काम बघा आणि हा बांधकाम. तर मंडळी आता आपण ज्या गडाच्या ठिकाणी आहोत तिथे वाड्याचे अवशेष, महादरवाजा, दिंडी दरवाजा आणि भले मोठं पाण्याचं टाकं आणि ह्याच ठिकाणावरून आपण जातो बालेकिल्ल्यावर. शिवकालीन या ठिकाणाचं महत्त्व खूप असेल. आता सगळी पडझड झालेली आहे. तर आता आपण थोडा गड पाहिला आहे. आता आपण चालू आहे बाले किल्ल्याकडे. चला आता बाले किल्ल्यावर काय काय ते आपण पाहूया. तर मंडळी आता आपण बाले किल्ल्याकडे चालू आहे. इथे सुद्धा कातळकोरी पायऱ्या आहेत आणि ते पायऱ्या टाकाय वाटतं. आता आपण बाले किल्ल्याकडे चाललो आहे. थोडा थकवानारा हा रस्ता आहे. आता कातळकोरी पायऱ्या आणि आपण छोटंसं एक पाण्याचं टाका पाहिलं आणि सेफ्टीसाठी रशी सुद्धा लावली झालेली आहे. आणि हे बघा मस्त अशा कातळकोरी पायऱ्या सुद्धा आहेत आणि ही पूर्ण तटबंदी. म्हणजे पुढे सुद्धा अजून एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे. टाका क्रमांक 11. तर म्हणजे आता आपण बाले किल्ल्यावर आलेलो आहे आणि सगळं इथे पाहताय हे गडावरील सगळं अवशेष तुम्हाला पाहायला भेटतात. हे बघा आपल्याला दिसून येतंय की गडावर गड संवर्धनाचं काम सुद्धा जोरदार चालू आहे. तर मंडळी तुम्ही गडावर आल्यानंतर गडावर प्रत्येक ठिकाणी हे फलक लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे अवशेष आहेत त्या प्रत्येक ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना सगळ्यांना जय शिवराय. आता आपण आलो आहे मंदिरापाशी. इथे एक तलाव आहे. गडावरील केदारेश्वर मंदिराजवळ तर आपण दर्शन घेऊया. आपण मंदिरापाशी आलेलो आहे. दर्शन घेतलं आहे. हर हर महादेव. संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगान कल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म. चला कुणी काय काय आणलंय? कुणी आणलंय? कुणी आणलंय? त्याचा मुगात झालाय तरी पण तर मंडळी आता आपण बालेकिल्ल्यावर जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच वाटेने खाली उतरून आलोय. पुढे काय काय तर मंडळी सगळे जर आता या टाक्यातील पाणी येत आहेत. एकदम स्वच्छ आणि थंडगार हा पाणी. तर मंडळी या टाक्यावरच्या आपण खाली उतरलोय. इथे सुद्धा एक दरवाजा खाली इथे उभा आहे. इथे वरती काय तर मंडळी इथे एक चंद्रकोर आकाराचा पाण्याचा टाका आहे. पूर्ण कातळामध्ये कोरलेलं. इथं आपण आलोय चिलकती बुरुजावर. हा गडाचा उत्तर भाग आणि हा आहे मागे दिसतो उत्तर बुरुज. आपण खालून चालत चाललोय. तर मागे होतो चिलकती बुरुज, होतो दिंडी दरवाजा आणि हा आहे उत्तर बुरुज. तर मंडळी ही पूर्ण तुम्हाला दिसते बघा. ही आहे पूर्ण गडाची तटबंदी आणि ही खाली सुद्धा तटबंदी आहे पूर्ण. या बुरुजावरून खाली चालत आलोय आणि शिवकालीन शौचालय म्हणजे शौच खूप असं बोलतात.
जे अवशेष आहे तिथे थोडा संवर्धन करायचा प्रयत्न केलाय. तर मंडळी आपण इकडून चालत आलो. असा ही पूर्ण तटबंदी बघत आलेलो आहे. आणि हा इथे बघा गडाचा गुप्त दरवाजा. दवेर बसलेले आहे तिथे. तर जाऊया आपण गुप्त दरवाजाच्या आतून. तर मंडळी आता आपण गुप्त दरवाजातून आत चाललोय. जाम छोटा दरवाजा आहे. बाहेर बघा होता गुप्त दरवाजा. तर म्हणजे जो आपण हा गुप्त दरवाजा पाहिला तो पहिला त्याची अवस्था ही अशी होती. म्हणजे 29 ऑक्टोबर 2023 साली हा दरवाजा ह्या प्रकारे होता. त्या तरी काम सुरुवात केलं आणि 11 फेब्रुवारी 2024ला हा गुप्त दरवाजा शोधून काढण्यात आलेला आहे. संवर्धन करून किती मोहिमा झाल्या असतील ते माहीत नाही, पण त्या सगळ्या मावळ्यांना त्यांनी इथं काम केलं. सगळ्यांना मानाचा मुजरा. खूप छान काम. तर मंडळी इथे आहेत त्या गुप्त समोरच कातळ करून खोल्या आहेत तिथे. हे बघा इकडे. तर मंडळी आहेत कातळामध्ये कोरलेल्या रूम्स म्हणजे खोल्या. मंडळी मागे आपण पहिली खोली बघितली आणि इथे लाईनशीर बघा कातळात कोरलेल्या रूम्स आहेत म्हणजे खोल्या. बघा मंडळी कातळात कोरलेला व्यापारी लवाजमा झाला. आणि इथेच शतीशिळा आहे बघा. हे शतीशिळा. इकडे शिल्प. तर इथे असे चौकोनी केले आहेत. इथून पावसाळ्याचा पाणी आहे एक्स्ट्रा पाणी तो इथून जातो. हे आहेत पाणी जायचा रस्ता म्हणजे इथे. तर मंडळी गडाच्या आजूबाजूला भरपूर पाणी टाक्या आणि कातळात कोरलेल्या खोल्या आहेत त्या आपण मागे पाहिले. आता आपण सरळ चालत जातोय. गडाच्या पूर्ण असं राऊंड बनवलं आपण. इथे सुद्धा टाका आहे पाण्याचं. ते बघा मागे क्रमांक 3. तर मंडळी एका गुहेमध्ये आपण आलेलो आहे. इथे एक मूर्ती आहे बघा. शिलालेख बोलतोय त्याला. तर मंडळी आहे गडावरील दक्षिण बुरुज म्हणजे दक्षिणेकडे बुरुज. आपण म्हणजे खाली बघितलं खाली सुद्धा तुम्ही पाहाल तर खाली त्याच्या चिलखती बुरुजाला एक अजून एक बुरुज आहे बघा. हा बघा. पण रस्ता कालांतराने मिटला असावा. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण पूर्ण सरसगड असता जाऊन वरती जाऊन परत खाली उतरवून खाली पूर्ण फिरून बाले किल्ला खाली उतरलो आहे. आता आपण पुन्हा एकदा पाली दरवाजा पोहोचलेलो आहे. बघा हा आहे खाली पाली दरवाजा. तर आपण आता खाली उतरूया. पाली दरवाजा खाली उतरतोय. त्या ज्या शिड्या आहेत 2 कातळामध्ये कोरल्या आहेत. आता आपण खाली उतरतोय गड. त्या पाहायला सुद्धा खूप दमछाक आणि चढताना सुद्धा. तर चला म्हणजे आता आपण डायरेक्ट गडाच्या खाली भेटूया. आणि हा पायऱ्या फास्ट लोक रस्त तिकडे तेवढं समोर वाट दिसते. जाऊया रस्ता तिकडं आहे. तिथे निघायचं. बाहेर जंगलातून हरवलं होतं. बाबा आले काय माहिती. गाडीतून आलो. मंडळी मी कुठे आलो काय माहिती. आता येऊन मी या रस्त्यात पोहोचले. सरळ
बालारेश्वरच्या मंदिर दिशेने चालतो.